मनापासून स्वागत आहे. सगळ्या मान्यवरांना विनंती केली आहे आपण व्यासपीठ होती आणि स्थानापन्न व्हा. साहेबांना विनंती आपण व्यासपीठ होती आणि स्थानापन्न व्हा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही आपणास विनंती करतो आपण व्यासपीठ होती आणि स्थानापन्न आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पहिला चेंडू जर आपण मैदानच्या आतमध्ये पाहिला तर राजेश सोरटेला आपण पाहतो गोलंदाजच्या ट्रॅकवरती पहिला चेंडू त्यानं जर टाकला तर पहिली एक धाव आली. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जाईल. या चेंडूवरती फलंदाज मैदानच्या आतमध्ये पप्पू कोळेकर फेल. बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू टीचे. आपण पाहता मैदानच्या आतमध्ये सामना रंगला. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये पेश केल्यानंतर त्या चेंडूवरती एक धाव आली. दुसरा चेंडू राजेश सोरटेने मैदानच्या आतमध्ये पेश केला. तदनंतर एक मोठा फलंदाज मैदानच्या आतमध्ये बाद झालाय. तदनंतर त्याची देखील जागा भरून काढण्यासाठी आपण पाहताय शिवाई गावाला शिंदे गावाला बिलॉंग करतो आणि या स्पर्धेसाठी आपण पाहताय दिवस क्रमांक 2 मध्ये तो या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं ओम साई 11 संघाचे संघमालक क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक नितीन तात्या वाडेकर, त्याचप्रमाणे उद्योजक दीपक भाऊ कड आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. सुभाषदादा कदम आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील पुनश्च एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक मनापासून स्वागत. गो टू कॉम्बॉक्स. यावेळेस काय मैदानच्या आतमध्ये पंचांच्या हात समांतर धावा येतील. अवांतर वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 2 या अंकावरती. 2 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. षटक क्रमांक पहिलं मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. इथे आपण पाहताय स्ट्राईक एंडवरती फलंदाज सोमा टेमगिरेला आपण पाहतोय, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय फलंदाज वासिक शेखला आपण पाहतोय. एक डाव्या हाताचा फलंदाज होता, एक हलक्या हाताने कट केली, एक धाव आली. एक धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 3 या अंकावरती. 3 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. गोलंदाजी तिथे मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. काय राजेश सोरटेला आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं आमचे जिवलग सहकारी मित्र पुणे क्रिकेट लाईव्हचे सर्वा कृष्णा पोखरकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत. सुंदर फटका देखील आपण ह्या चेंडूवरती पाहिलाय. त्या चेंडूवरती कुठलीही धाव इथे मात्र येणार नाही. सर्व प्रेक्षकांसाठी इथे खुशखबर असणार आहे. लकी ड्रॉची जी कुपनं आहेत ती मात्र मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला वितरित केली जात आहेत. ज्या कुणाला कुपनं खरेदी करायची असतील त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. आज देखील भाग्यवान विजेत्याला आपण एक स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित करणार आहोत. शेवटची मॅच संपन्न झाल्याच्या नंतर याची देखील प्रेक्षकांनी नोंद घ्या. गो टू कॉम्बॉक्स. धावफलकावरती जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 5 या अंकावरती. 5 धावा धावफलकावरती लागले गेले. षटक क्रमांक पहिलं मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. राजेश सोरटेला आपण पाहतोय, तर स्ट्राईक रेफरीत आपण पाहताय फलंदाज आयकॉन वासिक शेख आहे आणि तिथे देखील आपण पाहतोय फटके देखील सुरे खेळताना मैदानच्या आतमध्ये त्याला पाहतोय. यावेळेस चेंडू उडवलाय, आकाशाला गवत निघालणारा फटका, वैभव मेटल चेंडू खाली झेल सुटलाय. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेला मानवंदना देऊन फरार झालाय. हे रास्ते हे 4 के चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. इथे आपण पाहतो चौकाराच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल धावफलकावरती धावा लागले गेल्यात 9. धावफलकावरती धावा 9. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे किती गुण गाऊ. धावफलकावरती धावा 9. षटक क्रमांक जर पाहिलं तर मैदानच्या आतमध्ये संपले गेले. पहिल्या क्रमांकाचं पहिलं षटक संपलं. एक गडी बाद करत धावफलकावरती जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 9 या अंकावरती. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मैदानच्या आतमध्ये सुरू होईल. संघनायक कोणावरती विश्वास दाखवणार, कोणाच्या हाती चेंडू सोपवणार, स्वतः मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम ओनर आहेत महेंद्र सामंत यांना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 मैदानच्या आतमध्ये संपन्न करतील. एक शांततामय वातावरण मैदानच्या आतमध्ये आहे. तितकीच चांगली तडाख्याची फलंदाजी इथे मैदानच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय. वासिक शेख आणि सोमा टेमगिरे ही जोडी मैदानच्या आतमध्ये आहे. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय साईड रोटेट होते. पुन्हा एकदा जर पाहिलं तर सोमा टेमगिरेला आपण मैदानच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्राईक एंडवरती खेळताना तर मारा करेल मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. महेंद्र सावंत एक अप्रतिम गोलंदाजी आहे.
इथे हा मैदानच्या आतमध्ये थोडासा अडथळा मैदानच्या आतमध्ये असेल आणि तिथं जर पाहिलं तर महेंद्र सावंत इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न देखील सोमा टेमगिरीचा होता. त्यानंतर थोडासा पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवर सज्ज झाला आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक वैभव मेठेल त्याच्या चेंडूला फेकी करेल. थोडीशी खराब फेकी आहे, परंतु एक धाव आली. एक धाब्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 10 या अंकावरती. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मैदान आतमध्ये आहे. धावा लागल्या गेल्या तब्बल धावफलकावरती 10. षटक क्रमांक दुसरं मैदान आतमध्ये सुरू आहे. वासिक शेख आणि सोमा टेमगिरीला आपण पाहतोय फलंदाजी करताना. इथे देखील वासिक शेखला देखील मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पाहूया पुन्हा एकदा महेंद्र सावंत सज्ज आहे. यावेळेस गुटना टेक तमाशा देख चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर एक गडी बाद करत 16 या अंकावरती. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वतःच्या पावदरीमध्ये अडवण्याचा प्रयत्न देखील सुरेख होता, परंतु एक धाव येईल. एक धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 17 या अंकावरती. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे, तर तितकी चांगली फलंदाजी मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. सोमा टेमगिरे, वासिक शेख इथे मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. आयकॉन वासिक शेखला देखील पाहतोय. सकाळच्या सत्रापासून आज जर पाहिलं तर दुपारच्या सत्रापर्यंत चांगली फलंदाजी करताना मैदानच्या आतमध्ये पण त्यांना पाहतोय. यावेळेस सोमा टेमगिरेचा ट्रेडमार्क चेंडू सीमारेषेला मानवंदना देऊन फरार होतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 21 या अंकावरती. 21 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. एक अप्रतिम गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे, परंतु त्याच्या गोलंदाजीचं प्रत्युत्तर देणारा फलंदाज मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. सोमा टेमगिरे मैदानच्या आतमध्ये सज्ज आहे. षटक क्रमांक 2 मैदानच्या आतमध्ये रिव्हर्स बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक स्लोअर गतीचा चेंडू होता, तिथे जाऊन पोहोचला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतोय. चेंडू मैदानच्या आतमध्ये डॉट आलाय. धावफलकावरती धावफलक स्थिर आहे. 21 अंकावरती जर पाहिलं तर कैलासवासी, नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन, भानुबाची कोयाळी या संघाचा धावफलक 1 बाद 21 धावा. यावेळेस फुल टच चेंडू होता, बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करेल. पाहता पाहता चेंडू सीमारेषेला वळून फरार झालाय. सीमारेषा पार. चौकार 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय. तब्बल 2 षटकं संपली. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल. एक गडी बाद. 25 धावा इथे मैदानच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. एक अप्रतिम षटक होतं. तदनंतर त्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर धावा इथे बनवल्या गेल्यात. 25 धावा इथे बनवल्या गेल्यात. पुन्हा एकदा संघनायक कोणावरती विश्वास दाखवणार, षटक क्रमांक 3 मैदानच्या आतमध्ये कोण टाकणार हे देखील पाहणं मैदानच्या आतमध्ये गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 पर्व 5च्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आदरणीय प्रसिद्ध निवेदक नरेंद्रची गायकवाड सरांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची आवर्जून प्रामुख्याने उपस्थिती लाभते. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आदरणीय नरेंद्र गायकवाड सरांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. इथे पुन्हा एकदा जर पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 राजेश सोरटे. इथे काय मैदानच्या आतमध्ये टिपला असेल. या चेंडूवरती फलंदाज आयकॉन वासिक शेख फेल बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच तर पाहिलं तर मैदानच्या आतमध्ये 2 फलंदाज बाद करत
कैलासवासी नंदाई विवरे स्पोर्ट फाउंडेशन भानुबाची कोयळी संघाचा धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय तब्बल 25 अंकावरती. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला चेंडू राजेश सोरटेचा तर पाहिलं तर वासिक शेख आयकॉनसाठी कर्दनगार ठरलाय. फलंदाज इथे या चेंडूवरती बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये दाखल होईल. सचिन जाधवला आपण पाहणार आहे मैदानच्या आतमध्ये पदार्पण करतोय. गोलंदाजच्या ट्रॅकवरती जर पाहिलं तर झाकमाता स्पोर्ट फाउंडेशन शिरवली या संघाचा धावफलक जर गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज आहे. राजेश सोरटेला आपण पाहतोय. नितीचा धावा इथे रोखण्याचा प्रयत्न त्याचा सुरेख आहे. षटक क्रमांक 3 मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस हलक्या हाताने कट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती आहे. इथे पाहतोय एकतर बनवली दुसऱ्या धावेसाठी पलायन केलंय. पाहता पाहता 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 27 अंकावरती. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. काहीसे चेंडू उर्वरित शिल्लक आहेत परंतु तितकी चांगली फलंदाजी इथे मैदानच्या आतमध्ये करावी लागेल. जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 27 अंकावरती. बॅटीची गडा तिथे क्षेत्ररक्षक चुकी करेल. एसटी रक्षकाने देखील चुकी केली आणि सुसाट वेगानं जमिनीला गुदगुली करणारा फटका मैदानच्या आतमध्ये. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. चौकारच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय. धावफलक उंचावते जाऊन पोहोचलाय 31 अंकावरती. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. राजेश सोरटेची गोलंदाजी मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. चांगली गोलंदाजी आहे तितकीच चांगले फटके देखील मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेक्षकांचे मानदेयाळी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. यावेळेस काय आपण पाहतोय थोडासा चेंडू कट केलाय आणि इथे हा चेंडू मैदानच्या आतमध्ये डॉट आलाय. धावफलकावरती जर पाहिलं आणि इथे फलंदाज मैदानच्या आतमध्ये होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. प्रेक्षकांचे मांद्याळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं पुनश्च एकदा RPL चषकामध्ये पर्व क्रमांक 5 मध्ये सर्वांचं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. फलंदाज मैदानच्या मध्ये बाद झाल्यानंतर 3 बाद धावफलक जर पाहिला तर धावून पोहोचला 31 अंकावरती. 31 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. षटक क्रमांक 3 एक अप्रतिम षटक आहे. राजेश सोरटेला आपण पाहतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती आहे. आयकॉन इथे मैदानच्या आतमध्ये गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मैदानच्या मध्ये जो संपन्न करतोय इथे क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये दाखल होईल. पप्पू तोडकर आयडॉल आपण पाहताय मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याला देखील बिगिट करावे लागतील. मोठे फटके देखील खेळणं गरजेचं आहे. जर पाहिलं तर धावफलक 31 अंकावरती आहे. 3 बाद 31 धावा. हलक्या हातानं चेंडूचं इथे गोलंदाजाचं स्वागत केलंय. इथे जर पाहिलं तर हा चेंडू मैदानच्या आतमध्ये निश्चितच कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. धावफलक स्थिर आहे 31 अंकावरती. 3 बाद 31 धावा इथे धावफलकावरती लागले गेल्यात. सामना इथे मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक चांगला मैदानच्या आतमध्ये 2 ताकदवर संघांमध्ये चाललेला हा सामना मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मैदानच्या आतमध्ये सुसाट वेगानं चेंडू जाऊन पोहोचलाय. एसटी रक्षक अच्चू बेपारी सरांच्या हातामध्ये. षटक संपलं. तिसऱ्या क्रमांकात 3 षटकं संपली. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 3 बाद 31 धावा. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धावफलकावरती आपण जातोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा ज्या इथे मात्र धावफलकावरती आहेत. दुपारच्या सत्रामध्ये सापडा देखील आपण पाहतोय. निश्चितप्रमाणे आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग अर्थात RPL 2024
या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मी पुनश्च एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. तर धाव्या मैदानाच्या आतमध्ये दोन ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. खरं तर दोन्ही संघांना एकेका पराभवाला सामोरं जावं लागले. साहिल गोलंदाज. या दरम्यान चेंडू आपण पाहतोय पंचकोतात खराब असेल, बराचसा उजवेष्टीच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होईल, गती परिवर्तन देखील पाहायला मिळेल, परंतु एक अवांतर धावेनं आता आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. 32 धावा ज्या इथे मात्र धावफलकावरती असतील. 3 गडी बाद 32 धावा. षटक क्रमांक 4 मध्ये संघनायक साहिल खैरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. या दरम्यान बिगिट करण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका होता, परंतु एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. खरं तर कॅल्क्युलेटेड गेम आहे, परंतु दुसऱ्या बाजून जर पाहायला गेलं तर प्रतिस्पर्धी संघ देखील एक ताकदवान संघ आहे, त्यामुळं एक चांगला स्कोर इथं उभं राहणं गरजेचं आहे. दुपारच्या सत्रामध्ये सामना सुरू आहे, परंतु आता पाहायचं या दोन संघांमध्ये दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघांना पराभव पाहायला लागलाय, परंतु आता या मॅचमध्ये कोणता संघ एक चांगला खेळ करत ते मात्र पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश करणार. पराभूत संघाला मात्र इथे कॉलबॅकला जावं लागेल. निश्चितप्रमाणे दोन्ही संघ पुरेपूर प्रयत्न करताना पाहायला मिळतील, ते प्रयत्न होत आहेत, परंतु बॅटिंग करणारा संघ हा मात्र इथे थोडंसं अडचणीमध्ये सापडला गेला आहे. त्या अडचणीतनं बाहेर निघायचं आहे. पप्पू तोडकर ऑन स्ट्राईक. या दरम्यान बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि फलंदाज इथे बाद. बिग विकेट गॉन. पप्पू तोडकर बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे पोलीस आदरणीय तानाजी गाडे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्याचबरोबर आपल्या भारत देशाची सेवा करणारे फौजी आदरणीय हनुमंत गाडे पाटलांच्या ठिकाणी शुभागमन होते. दोन्ही मान्यवरांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं RPL 2024 5व्या पर्वामध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. सगळ्या प्रेक्षकांना एक खुशखबर आहे. सकाळच्या दुपारच्या सत्रात आपण सांगितल्याप्रमाणे सायंकाळच्या सत्रात शेवटची मॅच संपल्यानंतर आपण लकी ड्रॉ करणार आहे आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून एका भाग्यवान प्रेक्षकाला आपण एक आकर्षक ब्रँडेड सायकल, स्पोर्ट्स सायकल इथे आपण देऊन सन्मानित करणार आहे. त्यामुळे लकी ड्रॉचे कुपन वाटप सकाळपासून सुरू आहे. ज्यांना कोणाला कुपन हवा असेल व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या सदस्यांकडे आपण कुपन घेऊ शकता आणि लकी ड्रॉमध्ये आपण पार्टिसिपेट सहभागी होऊ शकता. लकी ड्रॉचे कुपन वाटप सुरू आहे, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे लकी ड्रॉचे कुपन घ्या आणि लकी ड्रॉमध्ये आपण सहभागी व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा विशाल सर. थँक्यू सर. इथे सामना आपण पाहतोय. नवीन बॅटर संघनायक स्वतः किरण खड मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान बिग हिट केलाय. एक खराब चेंडू होता, त्यावर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल येते, दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न झाला आणि 2 धावा या चेंडूवरती आपण पाहतोय. किरण खड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरं तर संघ अडचणीमध्ये आहे, त्या अडचणीतनं संघाला बाहेर काढायचंय. जी काही संघाची उर्वरित जबाबदारी आहे ती स्वतःच्या अंगखांद्यावरती घेत इथून पुढचा खेळ जो मात्र किरणला मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. दुसऱ्या बाजूनं प्रतिस्पर्धी संघ अर्थात क्षेत्ररक्षण करणारा संघ जाकमाता स्पोर्ट, या संघाचा संघनायक साहिल. या दरम्यान चेंडू आपण पाहतोय बराचसा उजवेशीच्या बाहेर ट्रॅव्हल होईल. पंच देखील खेळत आहेत. खराब चेंडू आहे. या अतिरिक्त धावा देखील आपण पाहतो या षटकामध्ये खर्च होत आहेत. अभंतर धावा येत आहेत. अभंतर धावेला धावपल पुढे जाईल. 36 धावा ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं इथे मात्र मार्गस्थ आहे. किरण ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा साहिल होईल ते. या दरम्यान फुल टॉस चेंडू आणि इथे भिरकवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. नो बॉल आणि षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. नो बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खराब चेंडू आणि त्याचा घेतला गेलेला खरपूस समाचार. तब्बल 7 अतिरिक्त धावा या चेंडूवरती खर्च झाल्यात. फ्रीडचा चेंडू असेल, निश्चितप्रमाणे संधी आहे, त्या संधीचं सोनं इथं केलं जाणार का? या दरम्यान इथे चेंडू कट केला आहे. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सरळ सीमारेषेला मानबंधन सीमा पार येतोय. खणखणी चौकार. 4 धावा.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. चौकार मैदानाची आतमध्ये येतोय. खरं तर संत गतीनं धावपल पुढे सरसत होतं. त्यानंतर साहिल खरेवरती केलं गेलेलं आक्रमण आणि किरण कडची इथे बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपतीये. 47 धावा धावफलकावरती येत आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रतिस्पर्धी संघ देखील ताकद नाही. त्या संघाच्या समोर एक मोठं आव्हान ठेवणं गरजेचं आहे. परंतु इथून पुढच्या काळामध्ये कशा रीतीनं कामगिरी जी मैदानाच्या आतमध्ये केली जाणार हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा तयार होईल किरण मारा करण्यासाठी. या दरम्यान पुन्हा एकदा शेपोलो जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. सिंगल घेतली जाईल. राजेश सोरटे त्या दरम्यान आपण पाहतोय चेंडूवरती कलेक्ट करेल. तत्परती इथे 2 धावा जे मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावपल पुढे जातं. एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाच्या आहेत. संघ अडचणीमध्ये असताना किरण कड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि उर्वरित जे काही चेंडू आहे या षटकातील त्या प्रत्येक चेंडूवरती तो सातत्यानं प्रहार करताना पाहायला मिळतोय. प्रयत्न करतोय, लढतोय, झुंजतोय, धडपडतोय. ते करणं देखील इथं गरजेचं आहे. साहिल पुन्हा एकदा तयार होतोय. या दरम्यान चेंडू अप्रतिम फटका खेळलाय. वन बाउंस चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. एक खणखणीत चौकार. किरण कड ऑन फायर. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती आपण जातोय. तब्बल 53 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकामध्ये तब्बल 22 धावा ज्या इथे मात्र खर्च झाल्यात. साहिल खरेवरती खूप मोठं आक्रमण चढवलंय. खरं तर या पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. ती फलंदाजीची सुरुवात किरण कड स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर होताना पाहायला मिळते. परंतु आता प्रत्युत्तर देत असताना कमबॅक इथं गोलंदाजीतनं होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता 5व्या क्रमांकाचा असेल. 5व्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आमंत्रित केलंय ललित मुसळे हा देखील तुम्हाला पाहायला मिळतो. दुसऱ्या मधून सोमा टेमगिरे आणि किरण कड संघनायक मैदानाच्या आतमध्ये खरं तर संघाचा डाव सावरतायत. उर्वरित अजूनही 12 चेंडू 2 षटकं शिल्लक आहेत. त्या 2 षटकांमध्ये अजून किती धावांचा डोंगर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये उभारला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 5 मध्ये ललित मुसळे गोलंदाज तयार. या दरम्यान नागपूर टप्प्याचा चेंडू इथे भिरकवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. राजेश सोरटे त्या दरम्यान पाहायला मिळतोय. टिपनोय झेल आणि फलंदाज इथे बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सोमा टेमगिरीला मात्र माघारी परतावं लागतंय. धावफलकावरती आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ जाकमाता स्पोर्ट हा संघ आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये एक चांगली कामगिरी केली होती. परंतु थोडंसं अपयश त्यांना देखील पाहायला मिळालं. प्रतिस्पर्धी संघाला देखील शेवटच्या चेंडूवरती अपयश पाहायला मिळालंय. परंतु या मॅच मध्ये आता दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये कशा रीतीनं खेळ करतायत. पहिला डाव पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना इथे खेळ अप्रतिम सुरू आहे. गोलंदाजीतनं प्रभावित केलंय. या अगोदरच्या षटकामध्ये साहिल खैरेच्या तब्बल 22 धावा जोडून काढल्यात. परंतु या षटकामध्ये ललित मुसळे कमबॅक करताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तयार. या दरम्यान ब्लॉक कॉल चेंडू त्याला खोदून काढले. अलाउन द कार्पेट चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. धावपल पुढे जाते. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डाबातील. त्या चेंडूंवरती आक्रमण होणं गरजेचं आहे. आता ती काही जबाबदारी आहे ती मात्र इथे संघनायकाला स्वतःच्या अंगाखांद्यावरती घ्यावे लागेल. ते नाव म्हणजे किरण कड. अगोदरच्या षटकामध्ये त्यानं ते दाखवून दिलंय. या दरम्यान मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आपण पाहतोय. अरुण चोरगे करेल चुकी आणि तत्परती इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 धावा येत आहेत. अरुण चोरगेच्या हातामध्ये आज चेंडू येताना पाहायला मिळत नाही. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिले खूप काही चुका त्याच्याकडनं घडल्यात. या मॅच मध्ये देखील चूक जी होताना पाहायला मिळते. ठिकाणी एक पारितोषिक येते. ललित मुसळेने जर लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 विकेट मिळवल्या किंवा षटकात जरी 3 विकेट घेतल्या तरी समीर सातकर पाटलांच्या वतीनं 3000 रुपयांचं बक्षीस आहे. या दरम्यान इथे अलाउन द कार्पेट चेंडू खेळून काढला गेलाय. क्षेत्ररक्षक दरम्यान पाहायला मिळतोय रोहित
किरणकडनं लागोपाठचे 3 षटकार खेळले तर प्रशांत आबा महामरे यांच्या वतीनं किरणकडला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ टू कॉम्बॉक्स. ललित पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये इथे तयार होईल. या दरम्यान बिग हिट 5 क्षेत्ररक्षक चेंडू खाली असेल आणि टिपला जाईल झेल. पुन्हा एकदा बॅक टू द पॅव्हिलियन. या षटकामध्ये ललितनं करून दिलंय कमबॅक. फलंदाज इथे बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय भारी. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचं सुरू असताना कमालीची गोलंदाजी काय असते ते इथे ललित निश्चितप्रमाणे दाखवून देतोय. या अगोदरच्या षटकामध्ये जरी 22 धावा खर्च झाल्या असल्या ना तरी या षटकामध्ये ललितनं फलंदाजांना रोखून ठेवलंय, त्यांना बांधून ठेवलंय, धावांपासून वंचित ठेवलंय. परंतु सातत्यानं विकेट्स देखील येताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूनं संगणनायक नौसंगीणला आहे, त्याला देखील साथ देणं गरजेचं आहे. नवीन बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या दरम्यान पुन्हा एकदा प्रतिम चेंडू. काय कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. संघाला पूर्णपणे कमबॅक करून दिलंय ललित मुसळे. आपण पाहतोय षटक क्रमांक 5चा खेळ इथे संपला जाईल. धावफलकावरती आपण जातोय 6 गडी बाद 57 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपुक वाजत. 5 षटकं इथे मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर धावफलकावरती आपण जातोय. निश्चितप्रमाणे या ठिकाणी 57 धावा ज्या मात्र बनवल्या गेल्यात. आता शेवटचे 6 चेंडू आहे पहिल्या डावातील. अंतिम षटक आहे. त्या अंतिम षटकामध्ये कशा रीतीने कामगिरी केली जाणार हे देखील पाहावं लागेल. जितक्या जास्तीत जास्त धावा बनवता येतील तो प्रयत्न देखील इथे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. 57 धावा धावफलकावरती आहेत. 6 गडी बाद. तर शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा स्वतः संघनायक साहिल खैरे तर दुसऱ्या बाजूनं भानोबाची कोळी संघाच्या वतीनं संघनायक ऑन साईक किरणकड मैदानाच्या आतमध्ये आहे. या दरम्यान कुल्लो टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. खरं तर या पद्धतीच्या गोलंदाजीसाठी साहिलला ओळखलं जातं. अगोदरच्या षटकामध्ये पाहतोय त्याच्यावरती खूप मोठं आक्रमण चढवलंय, परंतु त्या चुकामधनं इथं तो सुधरत या षटकामध्ये खरं तर तो कमबॅक करताना पाहायला मिळतोय. उर्वरित इथून मागच्या एका षटकामध्ये ललितनं कमबॅक केलंय. या षटकामध्ये साहिल काय काम करणार हे देखील पाहावं लागेल. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट चेंडूवरती जात प्रयत्न केलाय खेळण्याचा आणि तो देखील पाठवलाय सीमा पार. किरणच्या बॅटमधनं एक ताबडतोब फटका. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 61 धावा धावफलकावरती आहे. शेवटचं षटक पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मधील आणि त्या शेवटच्या काही चेंडूंवरती इथे किरण आक्रमण करताना पाहायला मिळतोय. संघनायकाची जबाबदारी तो इथे पार पडतोय. या दरम्यान देखील एक स्लोवर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. त्या दरम्यान राजेश चेंडूवरती असेल. एक सिंगल इथे दुसऱ्या धाव्यासाठी झालाय प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय 2 धावा होत आहेत पळून पूर्ण. चित्त्याच्या चपळाईने इथे आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण केल्यात. खरं तर एक कॅल्क्युलेटेड गेम आहे, परंतु आता शेवटच्या षटकापर्यंत सामना जर येऊन पोहोचलाय तर निश्चितप्रमाणे जे काय उर्वरित चेंडू आहेत ना त्या चेंडूंवरती इथे आक्रमण करावं लागेल. धावा कमी आहेत, परंतु आता प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात झुंजत येत असताना एक सन्मानजनक स्कोर खरं तर उभा करावा लागेल. तो स्कोर किती असेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. किरण पुन्हा एकदा तयार. साहिल खैरे गोलंदाज. या दरम्यान इथे फटका खेळला गॅपमध्ये पाहायला मिळतोय. पॉईंटचं क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र नकार येईल. एक सिंगल आणि धावफलक पुढे जाते. अक्षरशः शेवटच्या षटकामध्ये देखील बांधून ठेवलंय, परंतु फलंदाज सातत्यानं प्रयत्न करताय, परंतु चेंडू बॅटवरती त्यांना पाहायला मिळत नाही. प्रयत्न इथे करावे लागतील. सातत्यानं प्रयत्न करत असताना निदान शेवटच्या चिन्हावरती तुम्हाला यश येताना पाहायला मिळेल का? खूप सारे प्रश्नचिन्ह, त्या प्रश्नांची उत्तरं एका बाजूला गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला फलंदाज देणार का हे देखील पाहायचं आहे. पुढे एकदा साहिल तयार. या दरम्यान आडव्यातनं फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. सीमा पार. आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 रन.
शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 70 धावा धावफलकावरती आल्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर या फटक्यांची गरज संघाला आहे, परंतु आता शेवटच्या षटकापर्यंत खेळ येऊन पोहोचलाय. उर्वरित कायचे चेंडू शिल्लक असेल. सौरभ पुन्हा एकदा या दरम्यान देखील आडव्यानं फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दरम्यान पाहायला मिळतोय. राजेश पुन्हा चेंडूवरती येईल, एक सिंगल येते, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होतोय आणि 2 धावा ज्या इथे मात्र पळून पुढे होत आहेत. धावफलक पुढे जात आहे आणि पहिल्या इनिंगच्या डावाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण जातोय. 72 धावाच्या इथे मात्र बनवल्या गेल्यात. एक इनिंग एक डाव संपलाय, 72 बनवल्यात. तर प्रतिस्पर्धी जागमाता स्पोर्ट शिरोली या संघाच्या विरोधामध्ये 73 धावसंख्येचं आव्हान जे मात्र इथे ठेवण्यात आलंय. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय शरदरावजी ठाकूर साहेबांचं शुभागमन आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. आवर्जून आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी सगळ्या खेळाडूंसाठी बिस्लरी बॉक्सचं सौजन्य देणारे चिखलगाव नगरीचे सुपुत्र आणि युवा उद्योजक आदरणीय अविनाश शेठ मुके यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून बिस्लरी बॉक्सचं सौजन्य दिलेलं आहे. चिखलगावचे उपसरपंच शिवाजी शेठ गोपाळे, चिखलगावचे सुपुत्र आणि पुणे शहराचे एक्वासेलचे उद्योजक आदरणीय संतोष शेठ मुके, श्री साई अभ्यासिका बुक स्टोअरचे प्रतीक शेठ गोपाळे, अविनाश शेठ मुके यांच्या वतीनं सौजन्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचं मनापासून आभार आहोत. त्याचबरोबर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं मॅन ऑफ द मॅचला आपण ज्या 5 ते 6 वस्तूंच्या ठिकाणी देऊन खेळाडूंना सन्मानित करतो त्यांचं देखील सौजन्य ज्या बक्षीसदात्यांच्या माध्यमातून दिलेलं आहे त्यांचा नामोल्लेख आपण या ठिकाणी संपन्न करतोय. प्रथमतः टीमचं ट्रान्स या ठिकाणी होईल. टीम आपण पाहिलं तर मैदानावरती आपल्याला एका लाईनीत एका ओळीत दाखल होताना पाहायला मिळेल. क्रिकेटच्या या मैदानात लढणार आणि झुंजणार आम्ही. क्रिकेटच्या या मैदानात लढणार आणि झुंजणार आम्ही. लढवई आमचे रणवर्द पहाडी. कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन कोयाळी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय ऍडव्होकेट महेश संपत भिवरे, माजी सदस्य राजगुरुनगर वकील संघटना माननीय राहुल शेठ आल्हाट, दोस्ती ग्रुप श्री भानोबाची कोयाळी, कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन कोयाळी. थँक्यू डीसे. मॅन ऑफ द मॅचची बक्षिसं ज्यांनी सौजन्य केले त्यांचा नामोल्लेख आपण संपन्न करतोय. बॉटलचं सौजन्य देणारे विश्वासाबा निकट, संस्थापक CEO PVN इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन. गॉगलचं सौजन्य देणारे राजकुनगरचे ॲडव्होकेट आतिकबाई सय्यद, ॲडव्होकेट राजकुनगर, ॲडव्होकेट श्री गणेशदादा गाडे पाटील यांच्या वतीनं गॉगलचं सौजन्य आहे. त्याचबरोबर सॅक सौजन्य देणारे एकविरा एंटरप्राइजेसचे मनोजदादा थिगळे आणि स्लीव आणि गार्डचं सौजन्य देणारे युवा उद्योजक कुमार शेठ सांडवोर या सगळ्या मॅन ऑफ द मॅचसाठी बक्षीस देणाऱ्या सौजन्यकर्त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक ब्रँडेड टी-शर्टचं सौजन्य देणारे सहसचिव प्रणित बाळासाहेब गोपाळे आणि सहसचिव सचिन प्रभाकर गोपाळे यांचं देखील मनापासून आभार आहोत. प्लेअर ऑफ द डे ला बॅटचं सौजन्य देणारे पसायदन स्पोर्ट्स शॉपीचे सोमनाथ गायकवाड, SK स्पोर्ट्स शॉपीचे ओनर सोमनाथ कारले, OV स्पोर्ट्स शॉपीचे ओनर मंगेश गायकवाड, उमेश गायकवाड. त्याचबरोबर जगदंबा 72+ स्पोर्ट्स शॉपीचे ओनर महेंद्र शेठ सावंत, ललित शेठ मुसळे यांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून आभार आहोत. पाणी जार सौजन्य करणारे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गौरव शेठ कानसकर यांचं देखील आम्ही हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आणि खेळाडूंसाठी फ्रूटचं सौजन्य देणारे ढोरे बांबरवाडीचे उद्योजक गौतम शेठ ढोरे यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर विशेष सन्मान चिन्ह सौजन्य देणारे संचालक राजकुनगर सहकारी बँक किरण दादा आहेर यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मनापासून आभार आहोत. ओ टू कॉम्बॉक्स आणि पुन्हा एकदा ऐकूयात आदरणीय चंद्रकांत शेट्टी सरांना. धन्यवाद. स्वागत असेल सर्व क्रिकेट रसिकांचं.
हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या या पाचव्या पर्वाचा महत्त्वाचा सामना. पहिला बॉल अगदी खोलवर टाकला, हळूवार पद्धतीने ढकलला सुद्धा तो कव्हरच्या क्षेत्रामध्ये. पहिल्याच बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. अज्जू बेपारी एका बाजूला आहेत, ललित मुसळे एका बाजूला आहेत आणि पुण्याचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू वाशिक शेख ॲज अ आयकॉनच्या रूपात गोलंदाजीला पाहत आहेत. 73 धावा तशा पाहिलं तर या मैदान आणि खेळपट्टीच्या दृष्टीने तेवढ्याही मोठ्या नाही आहेत, परंतु विकेट गेल्यानंतर जर का विकेट आल्या तर यामध्ये देखील फाईट होऊ शकते. तर पाहूयात दुसऱ्या डावात कशा प्रकारे सामना रंगेल. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालंय. वाशिकच्या विरुद्ध थोडंसं डिफेन्सिव्ह मूडमध्ये ही टीम दिसते आणि इकडे आणखी एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. म्हणजे बॉल डॉट जाऊ द्यायचा नाही, सिंगल तरी घ्यायची ही रणनीती कदाचित तिकडे असावी आणि धाव मात्र या ठिकाणी आणखी एक मिळताना पाहायला मिळते. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व. महाराष्ट्रातील एक नामवंत तालुका म्हणून खेड तालुक्याची ओळख आहे. कमी गतीचा बॉल पिक केला, खेळला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय आणि जातोय सीमा रेषा पार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. चौकार येताना पाहिला मिळाला. आउट बॉल जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर होता, तिकडनं खेचला तो ऑन साईडला. पॉवर प्लेचा फायदा देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवर ही धावसंख्या आहे. 73चा करायचा आहे पाठलाग. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका बाजूला शिरोली आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भानुबाची कोयाळी यांच्यातील सामना रंगतोय आता. यावेळेला समोरच्या दिशेने मिड ऑफच्या दिशेने मात्र हा बॉल थोडासा बाउन्स होता. टप्पा पडल्यानंतर या बाउन्स झालेल्या बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक धाव इकडे आलेली आहे. म्हणजे धावसंख्या पोहोचताना पाहिलं मिळेल ती 7 धावांवर ही धावसंख्या पोहोचते. अतिशय चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, चोहो बाजूने असणारे षटकार चौकार आणि अख्ख्या तालुक्याला एका मंचावर आणण्याचं काम या स्पर्धेने केलं आणि आज नाही तर तब्बल 5वं पर्व आहे. यावेळेला समोर मिड ऑनच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. खूप चांगला फटका आला, सर्कलचा फायदा घेतला. 4 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. ललित मुसळेच्या लागोपाठच्या 3 चौकार आणि 3 षटकारांना प्रत्येकी 1000 रुपये. प्रतीक शेठ गोपाळे आणि मित्र परिवाराच्या वतीने. कमी गतीचा बॉल रिव्हर्स खेळलाय. तिकडे मात्र बीट होताना पाहायला मिळत आहेत फिल्डर सुद्धा आणि हा बॉल सीमारेषा ओलांडेल. 4 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. पहिल्या 2 बॉलवर 2 धावा आल्या होत्या, परंतु 3 चौकार या ओव्हरमध्ये मारण्यात हे दोन्ही बॅटर यशस्वी राहिले आणि जी सरासरी गाठायची होती ना ती मात्र गाठली गेलेली आहे. 15 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. पहिला क्रमांकाचा पुरस्कार जर पाहिलं तर दिशा उद्योग समूह बाळासाहेबजी कडलक, कारण चिखलगाव या ठिकाणी आपण पाहतो चिखलगाव साकुर्डी या ठिकाणी आपल्याला एक अशी स्पर्धा महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा बाळासाहेब कडलक साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि ते देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जर पाहिला तर त्यांच्याच माध्यमातून इकडे 1,00,000 रुपयाचा दिला जातोय. नदीचं जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत मात्र तिकडे स्पर्धा होत नाही, परंतु एप्रिल मे महिन्याच्या आसपास ती स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळत असते. आज तालुक्याची ही मानाची स्पर्धा म्हणजे सगळ्याच आयोजन कमिटीने मात्र घेतलेली प्रचंड मेहनत आहे आणि एकच त्यांचंही उद्दिष्ट एवढंच आहे की आपल्या तालुक्यातील खेळाडूंसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. पहा, हे खेळाडू आता व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळायचे आहेत, आता क्रिकेट बदललंय. लाखोंची उड्डाणं, करोडोची उड्डाणं, म्हणजे गेल्या वेळेला 1 करोडची स्पर्धा झाली तर आता आणखी एक मोठी स्पर्धा लॉन्च होते. म्हणजे मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहेत. मग आपल्या तालुक्यातील खेळाडू मागे नाही राहिला पाहिजे, म्हणजे त्यांच्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म तालुक्यातील सर्वांनी मिळून पुढे आणलाय. बिग हिट, समोर उडवलाय बॉल, अज्जूच्या बॅट मधून आसमानी टोला, जबरदस्त स्ट्रोक, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने युवा उद्योजक आणि चिखलगाव नगरीचे सुपुत्र गणेश शेठ मुके यांच्या ठिकाणी शुभागमन होते. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. हा बॉल थोडासा पुढे केला होता, ओव्हर पिच बॉल आणि सर्कलचाही फायदा घेतला इकडे.
आता फाईन लेगची दिशा. अज्जू मात्र तुटून पडताना पाहिला मिळतोय. हवे तसे फटके खेळतायत. हाही बॉल सीमा रेषा पार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. खूप चांगले स्ट्रोक खेळतोय. जुन्नर तालुक्यातील बेल्लेगावचा असणारा हा खेळाडू सध्या चर्चेत आहे. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी. पहा, दोघांनी पहिला बॉल ज्यावेळेला स्ट्राईकला आले ना, बॅटवर घेतला, मोठा फटका नाही मारला, अंदाज घेतला आणि आता तुटून पडले दोघे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 27. ओव्हर नंबर 2 सुरू असताना एक चांगली सुरुवात या षटकाची देखील झालेली आहे. यावेळेला टिपिकल पॉवर प्लेचा आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक कव्हर्सला खेळला. यावेळेला 4 धावा. चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. सर्कल भेदलेला आहे. पॉवर प्ले मध्ये अशाच प्रकारची बॅटिंग करायची असते. 2 खेळाडू कुठे आहेत ते निहाळून बॅटिंग करतायत सध्या अज्जू व्यापारी. प्रतिस्पर्धी संघाचे जे मनसुबे आहेत ते थोडेसे सध्या तरी उद्ध्वस्त केलेत, परंतु हा संघ देखील मॅच मध्ये येऊ शकतो. दोन्ही टीम चांगल्या आहेत, त्यांच्याकडे चांगली स्ट्रेंथ आहे, त्यामुळे कमबॅक करावं लागेल. सध्या या दोघांचा बोलबाला आहे, ललित मुसळे आणि अज्जू बेपारी, परंतु गोलंदाज किरण कड यांच्याकडे क्षमता आहे आणि त्यांना आता कमबॅक करावंच लागेल. यावेळेला पुन्हा पॉवर प्लेचा स्ट्रोक खेळलाय. यावेळेला मिड ऑफच्या वरून खेळलाय आणि काही चेंडू सीमारेषा ओलांडतोय 4 धावांसाठी. वाह, जबरदस्त. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. शिरोलीची सुरुवात खूप चांगली, म्हणजे पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायची याचं प्रात्यक्षिक तर राजू या ठिकाणी देत नाहीये ना. यावेळेला मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल टाकला. हा बॉल थोडासा पुढे केला होता, गुडघा जमिनीवर टेकून कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट केलं इकडे किरणने. या षटकातलं कमबॅक 5व्या चेंडूवर झालंय आणि पहिल्या 4 चेंडूवर मात्र चांगल्या धावा आल्या. आणि षटक क्रमांक जर पाहिलं तरी या ठिकाणी आपल्याला 2 संपताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती तब्बल 35 धावा. बिनबाद 35 धावा. खूप चांगली बॅटिंग मात्र या ठिकाणी होते. जगमाता स्पोर्ट्स जगदंबा 72 शिरोलीचा संघ पाहायला मिळतोय, परंतु आता कमबॅक करण्याची वेळ आलेली आहे, ती मात्र कैलासवासी नंदाई बिवरे स्पोर्ट्स फाउंडेशनची. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक. 2 ओव्हरमध्ये या दोघांनीही क्रिकेटची प्रात्यक्षिक दाखवली. तंत्रशुद्ध बॅटिंग पाहायला मिळाली आणि अगदी सर्कलचा फायदा कसा उचलायचा या सगळ्या गोष्टी देखील पाहायला मिळाल्या आपल्याला. कधी कव्हरच्या वरून, कधी मिड ऑनच्या वरून, कधी मिड ऑफच्या वरून, कधी फाईन लेगच्या वरून या स्ट्रोकला खेळताना पाहायला मिळाले आणि 35 धावा. चांगलाच पल्ला गाठला पहिल्या 2 ओव्हरमध्ये. परंतु कमबॅक होऊ शकतं आणि ते कमबॅक करावं लागेल. वार्षिक शेख, किरण कड, पप्पू तोडकर चर्चा होईल आणि याही परिस्थितीमध्ये कमबॅक करू शकतो, परंतु कमबॅक करण्यासाठी काय पाहिजे? इकडे विकेट पाहिजे, डॉट बॉल पाहिजे. या 2 गोष्टी केल्या तर कमबॅक होऊ शकतं आणि आता हे कमबॅक करावं लागेल. धावसंख्या 35 झालेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता. 4 ओव्हरमध्ये 38, म्हणजे जरी दृष्टिक्षेपात दिसत असेल ना तरी देखील यामध्ये दबाव निर्माण होऊ शकतो आणि त्यासाठी तुम्हाला विकेट आणि डॉट बॉलकडे जावं लागेल. कर्णधार गोलंदाजीसाठी आमंत्रित करतायत, विशाल निकम यांना आमंत्रित करतायत. पाहूया पहिल्या 2ही गोलंदाजाचा समाचार घेतल्यानंतर मात्र विशाल निकम या कशा प्रकारची कामगिरी करतील. पहा, हीच वेळ असते, प्रमुख गोलंदाजांच्या विरुद्ध धावा आल्यानंतर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे विशालला. प्रत्येकाला हे सिद्ध करण्याची संधी मिळत नसते. अख्ख्या तालुक्यातून 12 टीम फक्त घेतल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे तालुक्यामधून आपली निवड झाली आहे तर आपल्याला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आणि विशालला स्वतःला सिद्ध करायचं आहे.
पहिला बॉल बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केले एका पायावर, कव्हर्सला पाठवला हा बॉल, अगदी सुंदर, सहज सुंदर, पाहण्यासारखा फटका, चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. ललितच्या नावावर एक विक्रम आहे की लगातारचा तिसरा चौकार त्यांनी मारलेला आहे. कारण स्ट्राईक मिळाली होती त्याच्या अगोदरच्या वेळेला तेव्हा 2 झाले होते आणि आता एक असा लगातार तिसरा चौकार आलाय. यावेळेला रिव्हर्स. पारितोषिक देखील होतं कदाचित ना. यावेळेला मात्र फटका फसलाय. सगळं काही चांगलं चाललं होतं, त्याच वेळेला विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. ललित खूप चांगले खेळत होते परंतु आता आउट होत आहेत. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतो हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या निमित्तानं दुपारच्या सत्रामध्ये ज्यांचं नुकतं शुभागमन होते, खेड तालुक्यातील सुप्रसिद्ध रील स्टार VVS मामा यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मुख्य व्यासपीठावरती त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित होत आहेत त्याबद्दल आम्ही आपलं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मामांचं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओर टू कॉम्बॉक्स. VS मामा त्यांचा डान्स मात्र अगदी फेमस आहे. धावफलक जर पाहिला तर इकडे अगदी 39 वर पाहिला मिळेल. 35 धावा होत्या, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर एक विकेट येताना पाहायला मिळते. मॅच संपलेली नाहीये, मॅच मध्ये येऊ शकते टीम, कमबॅक करावं लागेल. विशालने कमबॅक केलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. साहिल खैरे एक जबरदस्त बॅटर आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत शिरोलीचे, परंतु इकडे आशेचं किरण तर विशाल निकम यांनी सुद्धा दाखवलेला आहे. पाहूया कमबॅक ते आणखी करतील का. 39 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, साहिललाही आल्या पावली माघारी परतावं लागतंय. विशालने स्वतःला सिद्ध केलंय. लगातारची दुसरी विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. आणखीन एक विकेट आली आहे. सिद्ध स्वतःला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रत्येक जण करतोय, कारण तालुक्याची मानाची स्पर्धा आहे, जिल्ह्यातील मानाची स्पर्धा आहे आणि तीच इकडे आपण पाहतोय. धावफलक 39 वर थांबलाय. बॅक टू बॅक 2 विकेट आलेले आहेत आणि आयकॉन मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतील आपल्याला. राजेश सोरटे पिंपरी चिंचवड काळेवाडी, दुसऱ्या बाजूला बेल्ला जुन्नरचे खेळाडू म्हणजेच अज्जू आपल्याला पाहायला मिळतील. हॅट्रिकची संधी मात्र गोलंदाजांना निर्माण झाली आहे. विशाल निकमची अप्रतिम गोलंदाजी, संधी निर्माण केली, प्रतिस्पर्ध्यांना चूक करायला भाग पाडलं आणि आता पाहूया 39 धावा आहे खऱ्या, परंतु इकडे गोलंदाजाने केलं कमबॅक. 20 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील चौथा सामना आपल्या भेटीला आलाय. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल, परंतु इकडे लेट कटचा फटका शेवटच्या क्षणी खेळला खरा, परंतु तिकडे फिल्डर आलेत. एक धाव तिकडे मिळेल. काही न करता थोडंसं संयमाने सुरुवात केली आहे राजेश यांनी आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 40 धावा धाव फलकावर आहेत. 19 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. या षटकाने दबाव निर्माण केलाय. त्याचं कारण आहे पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 5 धावा आल्यात आणि 2 विकेटही आलेले आहेत. पाहूया, परंतु अज्जूला माहिती आहे या दबावाला कसं हटवायचंय ते. खूप चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेटला पोषक वातावरण. यावेळेला स्ट्रोक खेळला करा, पुल करायचा होता, परंतु अपेक्षित उंची चेंडूची नव्हती, त्यामुळे ते टायमिंग नाही पाहायला मिळालं, परंतु एक धाव नाही रोखू शकले. धावसंख्या 1 ने पुढे जाते. तीन षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली या ठिकाणी
72 धावा पहिल्या डावात झाल्या होत्या, 73 धावा करायच्या. पहिल्या 3 ओव्हर संपल्या, 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत, 41 धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 32 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 10 पेक्षा जास्त सरासरी अजूनही पाहिजेच आहे. वातावरणही सारखं बदलतंय, कधी ढगाळलेलं तर कधी सूर्यप्रकाश देखील खेळपट्टीवर येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा आयकॉनला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. वाशिक्षक येत आहेत गोलंदाजीसाठी. अज्जू आणि राजेश यांच्या विरुद्ध पहिल्या डावात देखील खूप सारे चढउतार पाहायला मिळाले. चुरशीच्या मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळाल्या, म्हणजे सकाळपासून सगळ्या मॅचेस खूप चांगल्या झाल्यात आणि ही मॅच देखील आता चुरशीकडे वाटचाल करते. वेगवान चेंडू ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. उंच पुरे गोलंदाज आहेत. पुण्याच्या हडपसर फातिमानगर परिसरातील असणारे खेळाडू वाशिक शेख हमराज मृत्युंजय संघाला देखील खेळतात आणि महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा ॲज अ आयकॉन म्हणून आयडॉल म्हणून सुद्धा गाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. तेच वाशिक शेख इकडे आहेत. समोर जर पाहिलं तर मुंबई ते दुबईपर्यंत पुण्यातून सुरू झालेला प्रवास ज्या राजेश सोरटेंचा आहे ते बॅटिंगसाठी आहेत. कमी गतीचा बॉल, पहिलंच पण बनवलं होतं रिव्हर्स खेळायचं. एक आल्यानंतर बॉलिंग करणारी टीम समाधानी असेल, परंतु बॅटिंग करणारी नाही. त्यांना या ठिकाणी धावा पाहिजेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता 16 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. हळूहळू मात्र मॅचमधील रंगत वाढते. भानुबाची कोयाळी, दुसऱ्या बाजूला शिरोली यांच्यातील संघर्ष चांगलाच आता रंगू लागलेला आहे. कोण जिंकणार या मॅचला याची उत्कंठा आहे, परंतु स्ट्राईकवर अज्जू बेपारी फ्रॉम बेल्ले जुन्नर. कमी गतीचा बॉल ओळखला, हवाई यात्रेसाठी पाठवलाय. या बॉलला लांब लचक पाठवलाय ते अज्जू बेपारी यांनी. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. या षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये येताना पाहायला मिळेल टीम जाकमाता स्पोर्ट्स जगदंबा 72 शिरोली. दबाव थोडासा क्रिएट झाला होता कारण मागील ओव्हरमध्ये 2 विकेट आल्या होत्या. याही ओव्हरची सुरुवात खूप चांगली झाली होती, परंतु आता षटकार आलाय त्याने गणित बदललंय. आता 15 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे अजूनही, म्हणजे कमबॅक होऊ शकतं. कमबॅक करावं लागेल. मानोबाची कोयाळी, दुसऱ्या बाजूला शिरोली. लोअर फुल टॉस ढकलले या बॉलला कव्हरच्या क्षेत्रात. एक धाव पूर्ण केली. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार चौकार नाही मारू शकत. तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे तर तुम्ही अशाही धावा घेऊ शकता. हे अज्जूने पहिल्याही मॅचमध्ये अज्जूने खूप चांगली बॅटिंग केली होती. याही मॅचमध्ये अज्जू आतापर्यंत खूप चांगले खेळलेले आहेत. अज्जू बेपारी लक्ष वेधून घेत आहेत. पुन्हा एकदा तेच यावेळेला पॉइंटला, परंतु फिल्डर आहे तिकडे. अतिशय जलद गतीने आले चेंडूवर, परंतु बॉल हातातून निसटला. एक धाव तोपर्यंत पूर्ण केली गेलेली आहे. 52 धावा धावफलकावर आहे. 13 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. महत्वाचं षटक आहे आणि हेच निहाळून वाशिक्षक गोलंदाजी करतायत. प्रत्येक बॉल त्यांच्या विरुद्ध मोठा फटका नाही मारू शकत हा अंदाज त्यांना आहे. खेड तालुक्याचं क्रिकेट देखील नेहमीच चांगलं राहिलं आहे. तालुका निहाय क्रिकेटमध्ये देखील खेडचा बोलबाला अलीकडच्या कालावधीमध्ये तालुका सुरू झाले आणि त्यातही खेड अग्रेसर असतं. मोठमोठ्या महाराष्ट्रातील स्पर्धा राजगुरुनगर खेडचा संघ देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळतो. उसळी पाहायला मिळाली. एक बाउन्सर पेश केला शेवटी आणि शेवट या षटकाचा निर्धाव चेंडूने झालाय. षटकं संपलेली आहेत 4 आणि धावसंख्या झाली ती 52. 12 बॉल बाकी आहेत आणि 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे शिरोली टीमला भानुबाची कोयाळी यांच्या विरुद्ध. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहते. संघर्ष तर मैदानात सुरू आहे. पहा प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो या जगात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी किती मोठी व्यक्ती असू दे तिनेही सुद्धा संघर्ष केलेला आहे आणि संघर्ष केल्याशिवाय कुणालाच काही मिळत नाही. क्रिकेटच्या मैदानात देखील आपल्याला तेच पाहायला मिळतं. तुम्ही जर प्रयत्न नाही केला तर धावा येणार आहेत का? नाही येणार. तुम्ही जर विकेट काढण्याचा प्रयत्न नाही केला तर विकेट येणार आहेत का? नाही येणार. तुम्ही जर कॅच पकडण्याचा प्रयत्न नाही केला तर कॅच येणार आहे का? नाही येणार. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल आणि आपली टीम जिंकू शकते यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजीसाठी येत आहेत अजूनही 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. विशाल
दांडी, या वेळेला दांडी 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 गुल. मॅच मध्ये रंगत आली आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. विकेट विकेट धावफलक जर पाहिला तर 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. अज्जूचं मोक्याच्या क्षणी माघारी परतणं प्रतिस्पर्धी टीमसाठी चांगली बाब राहिली आहे, परंतु काय खेळलाय अज्जू या ठिकाणी. या मॅच मध्ये देखील अज्जूने खुश केलं. 37 धावांची खेळी अज्जू बेपारीने या मॅच मध्ये. आणि मागील मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये ज्यावेळेला जवळ विजय होता ना, त्यावेळेला ते माघारी सुद्धा आलेले आहेत, परंतु खूप चांगली कामगिरी केली अज्जूने. विशालने मात्र या डावात कमाल केली आहे. 3 विकेट आतापर्यंत विशाल निकम यांच्या नावावर लागलेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पाईटचे एक जबरदस्त खेळाडू अरुण चोरगे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूला आहेत राजेश सोरटे, परंतु विशालची धारदार गोलंदाजी सुरूच आहे. 11 बॉल 21 धावांची आवश्यकता. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मधील आणखीन एक रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळेल. जिंकायचंय दोघांना सुद्धा. कमी गतीचा बॉल चकवा दिला बॅटरला, बॅट फिरली, बॉल नंतर आला, यष्टीरक्षकाच्या हातात गेला. आणखीन एक डॉट बॉल. समीकरण बदलतंय. 10 चेंडू बाकी आहेत, 21 धावांची आवश्यकता. शेवटचे 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. धावा करायच्यात, हातातली बॅट फिरवायची आहे. धावा वाचवायच्यात, हातातला बॉलही फिरवायचा आहे. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. आणखीन एकदा तेच पाहायला मिळालं. कमी गतीचा चेंडू टाकला, त्याने मात्र बॅटरला गुग्गारा दिला. पुन्हा या ठिकाणी डॉट बॉल. 9 बॉल 21 धावा. या खेळाचं नाव आहे क्रिकेट, वेळ लावणारा. आणि म्हणून तर म्हटलं जातं ना, हा खेळ आपल्याला अक्षरशः वेळ लावतो. आणि या क्रिकेटच्या खेळाची बातच न्यारी आहे. रंगत क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. रंगतदार लढत पुन्हा एकदा ते पाहायला मिळतंय, परंतु यावेळेला व्हाईट बॉल. पंचांनी हात आपले फैलावले आहेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव आली नव्हती, परंतु आता धाव आली आहे. काही होईल, काय होईल. हे तेच मैदान आहे, इकडे काही होऊ शकतं. आज आम्ही सकाळी पहिल्या ओव्हरमध्ये 30 धावा पाहिल्या आणि निहाल तुसामधला एका धावेचं षटक टाकतानाही पाहिलंय. त्यामुळे या मैदानात काही होऊ शकतं. फक्त तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे. 9 बॉल 20 धावांची आवश्यकता. मानोबाची कोयाडी विरुद्ध शिरोली. वेग पाहायला मिळाला, बाउन्सही पाहायला मिळाला, बॉल कीपरकडे जाताना पाहायला मिळाला. काय जबरदस्त या ठिकाणी. आणि इकडे मुक्याच्या क्षणी नको तेच झालंय. आऊट झाले तर राजेश सोरटे आऊट करण्यासाठी अरुणला आऊट आले होते, परंतु चुकीने इकडे गल्लत झाली आणि चुकीने राजेश आऊट झालेले आहेत. मॅच नाही संपली, मॅच सोडणार नाही ही टीम सुद्धा. पहा 8 बॉल 20. कुणाला वाटलं होतं का हा सामना सुद्धा चुरशीचा होईल, परंतु झालाय. आणि म्हणून तर 3 ओव्हरमध्ये 32ची आवश्यकता होती, आता 8 बॉलमध्ये 20ची आवश्यकता आहे. खूप चांगली रंगतदार लढत मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु असं कोण म्हटलं मॅच नाही संपली आहे. अरुणने काही चेंडू डॉट केलेत खरे, परंतु याच अरुणकडे क्षमता आहे पुन्हा एकदा आपल्या टीमला मॅच मध्ये आणण्याची. अरुणने आतापर्यंत आयुष्यात खेळलेल्या इनिंग आठवावे लागतील, मारलेले षटकार आठवावे लागतील. पुन्हा एकदा कामगिरी मात्र अरुणला करावी लागेल आणि अरुणचे साथ देण्यासाठी आता आलेत तुषार मुसळे. तुषारने मागील मॅच मध्ये एक समोरच्या बाजूला षटकार मारला होता, आम्हाला अजूनही आठवतोय. खूप चांगला. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. 8 बॉल 20. मॅच ऑन आहे. हा बॉल देखील ऑफ स्टंपच्या बाहेरचा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. विशाल निकमने मात्र एक ठरून गोलंदाजी करतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर करतायत, कमी गतीने करतायत, बॉलला टर्न करतायत. या सगळ्या बाबी बॉलला कीपरच्या हातात घेऊन जात आहेत. 7 मध्ये 20. अतिशय रंगतदार आणि चुरशीची लढत पाहायला मिळते. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. या ओव्हरमध्ये फक्त वाईड बॉलची 1 रन आली, अन्यथा 6 बॉल डॉट टाकलेत अधिकृतरित्या. टाळ्या व्हायला काय हरकत आहे. एवढी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु आता 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता होऊ शकतात.
या मैदानात तुम्ही काही 6 बॉल 20 पहिल्यांदा पाहत नाहीत, याच्या अगोदर देखील पाहिले असतील, परंतु आता पाहायचं आहे 6 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे प्रतिस्पर्धी, कारण प्रत्येक ओव्हर ही वेगळी असते, प्रत्येक गोलंदाज सुद्धा वेगळा असतो आणि प्रत्येक बॉल वेगळ्या ठिकाणी पडतो आणि प्रत्येक बॉलवर क्रिया देखील वेगळ्या होतात. 6 बॉलमध्ये 20. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. सगळ्या काही नजरा आता तुषार मुसळे यांच्यावर लागलेल्या आहेत. काय करतील तुषार? गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल, गोलंदाजीसाठी येत आहेत सचिन जाधव यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलाय. सौरभ, माझ्या मते सकाळी 6 बॉल 9 रनची मॅच शेवटच्या बॉल पर्यंत या सौरभने आणली होती आणि आता तोच सौरभ आहे. जुळे बंधू सचिन आणि सौरभ. सहा चेंडू बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 20 धावांची आवश्यकता आहे. तुषार मुसळेला हिरो बनण्याची संधी आहे, कारण या मैदानात 20 धावा होऊ शकतात. तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतील. एका बाजूला कोयाळी, एका बाजूला शिरोली, जागमाता स्पोर्ट जगदंबा 72+, एका बाजूला कैलासवासी, नंदाई बिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन, बाणोबाची कोयाळी, खेड पुणे. 6 बॉल 20 धावांची आवश्यकता. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगची ही मॅच आपल्याला पाहायची आहे. प्रचंड संघर्ष दोन्ही बाजूला पाहायला मिळतोय. शेवटची ओव्हर, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका फसलाय. अखूट टप्प्याच्या या बॉलचा अंदाज नाही आला आणि विकेट इकडे येताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. विकेट विकेट 15 बॉलला 24 रनची मॅच होती आणि आता 5 बॉलला 20, म्हणजे मागील 10 बॉलमध्ये फक्त 5 धावा आलेले आहेत. हे तर क्रिकेट आहे, हार मानायची नसते. माझ्या मते बॅटरला सुद्धा आता तेच करावं लागेल. दीपकला, दीपक शिवेकर, शिवे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. शिवेला देखील क्रिकेटची परंपरा आहे. शिवेला देखील अगदी खूप वर्षापासून स्पर्धा होतात. पाच बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. दीपक प्रयत्नांची पराकाष्ठा करतील तिकडे, कारण हा दिवस वर्षातून एकदा येतो. जर इकडे चांगली कामगिरी झाली तर मॅच मध्ये टीम येईल. 5 बॉल 20. सौरभ, पहिल्या बॉलवर जरी विकेट घेतली असेल तरी पाहूया काय होईल इकडे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा हा एक महत्वाचा सामना आपण पाहतोय. शेवटचे 5 चेंडू, 20 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. सौरभ निघाले गोलंदाजीसाठी. समोर दीपक चिवेकर. वेगात बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा खेळायचा होता. ऑन साइडला बॉल वेगात गेलाय यष्टीरक्षकांच्या दिशेने. क्रिकेटमध्ये गाफील राहून नाही चालत, अलर्ट राहावं लागतं शेवटच्या क्षणापर्यंत. अज्जू जोपर्यंत मैदानामध्ये होता मॅच अगदी म्हणजे काय 2 ओव्हर 35चा स्टार्ट विदाउट लॉस. विशाल निकम हा सुद्धा की फॅक्टर होते या मॅचचे. यावेळेला गॅपमध्ये स्ट्रोक खेळलाय, सीमारेषा दिशेने निघालाय. गरज आहे टीमला धावांची. बघता बघता सीमारेषा ओलांडली आहे. हो, आता कोंडी फुटली आणि मॅचला पुन्हा सुरुवात झाली आहे. येतोय चौकार. व्हिडिओ साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. चौकार चौकार चौकार. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि 16 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. थोडीशी संगणक चर्चा करतायत तिकडे किरण कड, थोडीशी चर्चा पप्पू देखील करतायत. आणि आता पाहूयात या चौकाराने कुठेतरी दीपक शिवेकर यांचा आत्मविश्वास वाढला असणार आहे. या वाढलेल्या आत्मविश्वासाने एखादा मोठा फटका जर का इकडे आला मॅच मध्ये मजा येईल. येणाऱ्या कालावधीमध्ये पाहूया काय होईल.
या स्ट्रोक खेळाय खरा, परंतु ते टायमिंग पाहायला मिळालं नाही जे पाहिजे होतं. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय आणि दुसरी धाव घेत असताना विकेट येईल रनआउटच्या स्वरूपात. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. विकेट विकेट दोन बॉल 15 औपचारिक तिकडे निघालेली ही मॅच. याही गोलंदाजाने म्हणजे सौरभने चांगली कामगिरी केली. जे एका धावेचं षटक टाकलं तो की फॅक्टर राहिला. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, टायमिंग तेवढा नाहीये, परंतु दीपकला एक धाव जरूर मिळेल. केवळ औपचारिकता विजयाच्या अगदी उंबरठ्यावर टीम इकडे पाहायला मिळते. ॲडव्होकेट महेश भिवरे साहेब, दोस्ती ग्रुप, राहुल शेठ अल्हाट कोयाळी यांच्या मालकीचा संघ, कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन, भानोबाची कोयाळी चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी पाहायला मिळते. कारण 2 ओव्हर 35 पॉवर प्लेच्या विदाऊट लॉस स्टार्ट नंतर मात्र ही परिस्थिती आहे. यावेळेला बॉल पाठी जरूर जाईल आणि या मॅचला फिनिश केलं जात आहे. भानोबाची कोयाळी या गावाच्या नावाची चर्चा इकडे होताना पाहायला मिळेल. मॅच चांगली झाली, परंतु जिंकला हा सामना मात्र कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन, भानोबाची कोयाळी खेड. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. थँक्यू. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. दोनही टीमला विनंती आपण शेक हँड करा. पराभूत संघाला विनंती, हस्तांदोलन कंपल्सरी आहे. एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानी जाऊन प्रतिस्पर्धी टीमला आपण शेक हँड करा. हस्तांदोलन त्या ठिकाणी कंपल्सरी आहे. आणि प्रतिस्पर्धी टीम स्वर्गीय कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन, भानोबाची कोयाळी या संघातील खेळाडूंना विनंती केला ते आपण प्रतिस्पर्धी संघांना शेक हँड करा. हस्तांदोलन इथे कंपल्सरी आहे. उत्तम सर, चाकण नगरीचे योद्धक आदरणीय तानाजीभाऊ देशमुख, तेजस गुरव, वैभव राक्षस, सुमित कौदरे, सार्थक गायकवाड या सगळ्यांचं शुभागमनात आपलं स्वागत आहे. आम्ही टॉस करण्यासाठी आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. दिशा उद्योग समूहाचे सर्व आदरणीय बाळासाहेबजी कडलक साहेबांना विनंती आहे. युवराज